Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All in One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. सुप्रभात. महादेव गुरु आपल्यासाठी इंग्रजी पाठ क्रमांक 11 घेऊन आलेला आहे. आज रविवार दिनांक 14 फेब्रुवारी 2021. इंग्रजी पाठ क्रमांक 11, इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी. Good morning. Mahadev Guru has come with lesson number 11. Today, the Sunday, 14th February 2021. Lesson number 11, English language, pronunciations and spellings. तर चला आता 11व्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मला आनंद होत आहे सांगण्यास की ऑल इन वन या समूहाचा वर्धापन दिन 9 फेब्रुवारी 2021 रोजी पार पडला. ज्यासाठी तुम्ही जे सहकार्य केलेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. बिफोर टू स्टार्ट लेसन नंबर 11th, let me say thanks for cooperating us to fulfill the foundation day of All in One for VI1 on 9th February 2021. याखेरीज आपण झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतलात, त्याही करता मी तुमचं अभिनंदन करतो. Besides, you participated in the competitions held on the occasion. I therefore congratulate you for the same. शिवाय याखेरीज ज्यांना बक्षिसं मिळाली स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष अभिनंदन. Besides those who won the prizes in the competitions, I congratulate specially to them. आता पाठाला सुरुवात करूया. आतापर्यंतच्या पाठात मी वेगवेगळ्या कविता घेतल्या. आपल्या उच्चार सुधारण्यासाठी संख्या घेतली आणि संख्यावाचक घेतलेल्या क्रमवाचक संख्या घेतलेल्या आहेत. आता त्याचा पुढचा भाग मी घेणार आहे. Till now, I have taken the poems to get good practice to your tongue of pronunciations, and I have also taken numbers and ordinary numbers, the numbers up to 1 to 100, and accordingly ordinal numbers. आता मी पुढे आणखीन संख्या घेणार आहे. 1 ते 100 झालेले आहेत. 100 नंतर 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि 1000. आता इथे आपण 1000 न म्हणता 1000 म्हणतो. लक्षात घ्या, 900 नंतर 1000 म्हणतो. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. Then instead of saying 1000, we say 1000. THOUSAND, 1000 म्हणजे 1000 रुपये. पण आपण इथे 1 म्हणत नाही, ओन्ली 1000 म्हणतो. 100, HUNDRED 100, 1000 THOUSAND 1000. आता
10,000ला 10,000 ऑफकोर्स, आणि 100,000ला 1,00,000. म्हणजे 100,000 होतात तेव्हा 1,00,000. लॅक म्हणजे आपण मराठीत त्याला 1,00,000 म्हणतो. लॅक, LAC लॅक अथवा LAKH लॅक, दोन प्रकार. आणि मराठी अर्थ 1,00,000 रुपये. I mean the word lakh is written in both way, LAC and LAKH, either or only one. म्हणजे दोन पद्धतीने लिहिला जातो लाख. LAC याची स्पेलिंग आहे, अथवा LAKH. LAKH यापैकी एकच लिहायचं, हा दोन्ही लिहायचे नाहीत. लॅक मीन्स 1,00,000, 1,00,000 रुपये, बरोबर आहे. आता लॅक स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. जर LAC लिहिताय लॅक, त्याला जर ई चुकून लावलात तर त्याचा उच्चार लेस होतो, आणि लेस म्हणजे तुमच्या नाडी, बुटाची जी नाडी असते ना बुटाची वगैरे, ती लेस होते. तेव्हा LAC लॅक हे स्पेलिंग पक्क लक्षात ठेवा. 1,00,000 रुपयासाठी लॅक LAC, त्याला ई लावायचा नाही. बरं, 100,000 म्हणजे 1,00,000, आणि 10,00,000 म्हणजे मिलियन. 10,00,000, 10 lakhs, मिलियन, MILLION, MILLION, मिलियन. आता या मिलियन शब्दाची थोडीशी गंमत सांगतो तुमच्यासाठी. MILL मिल, मिल म्हणजे पिठाची गिरणी अथवा कापड इत्यादीची गिरणी जी असते ना, कापड कारखाना वगैरे असतो, त्याला मिल म्हणतात. MILL ते मिल. आणि मिलियन MILLION, मिलियन म्हणजे 10,00,000, 10,00,000 रुपये मिलियन. इथपर्यंत ठीक आहे. पुढच्या संख्या आपल्याला जरा खूप मोठ्या होतील. एवढ्यात आता तुम्ही सर्व साधारण लहान आहात, इथपर्यंत ठीक आहे. पुढचं नंतर कधीतरी आपण पाहू. तर असं हे दिस इज इनफ फॉर दिस एज, बिकॉज यू आर स्टील टू ग्रोन अप. सो बेटर टू stick with 10 lakhs, I mean million only. Alright, ठीक आहे. आता पोएम आतापर्यंत घेतल्या तुमच्या उच्चारणासाठी, जिभेच्या सरावासाठी. आता काही पाढे, मराठीत आपण पाढे म्हणतो, इंग्रजीत टेबल्स म्हणतो त्याला. तर पाढे घेऊ एक बदल म्हणून. Till now, I took the poems so as to get practice of pronunciations. Now, I will take some tables. Of course, one or two, not many. अर्थात एखादा दुसरा, जास्त नाही. टू म्हणजे बे एकम बे, मराठीत पाधी मी म्हणून दाखवतो, मग तो तुम्ही लक्षात ठेवायचा इंग्रजी. बे एकम बे, बे दुणे 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे साती 14, बे आठी 16, बे नवे 18, बे 10 20. आता हे मराठीत मी म्हणून दाखव, हे येतं तुम्हाला, पण मी एक जस्ट उजळणी घेतली तुम्हाला फ्रेश, तर तुम्हाला ताजं करण्यासाठी, की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता इंग्रजीत मी म्हणून दाखवतो, इकडे लक्ष द्या. 2 1 2, 2 1 जा. आता 2 TWO 2, 1 जा ONSA, 1 जा म्हणजे एक, बे एकम, एकम म्हणतो ना आपण. 2 1 2, बे एकम बे. 2 2 जा 4, 2 जा म्हणजे बे दुणे, TWOSA 2 जा, बे दोणे 4. 2 3 जा 6, 3 जा म्हणजे त्रिक, THREESA 3 जा, 2 3 जा 6, बे त्रिक 6. 2 4 जा 8, 4 जा FOURSA 4 जा म्हणजे चोक, बे चोक 8. 2 5 जा 10, 5 जा FIVESA 5 जा म्हणजे पंचे, बे पंचे. 2 6 जा, 6 जा म्हणजे सक, SIXSA 6 जा, बे सक 12, 2 6 जा 12,
2 7 जा 14, 7 जा SEVEN 7 जा म्हणजे बेसाती. 2 7 जा 14, 2 7 जा 14 FOURTEEN 14. 2 8 जा EIGHT 8 जा म्हणजे आठी बेआठी. 2 8 जा 16 बेआठी 16. 2 9 जा 10 NINESA 9 जा म्हणजे बेनवे. 2 10 जा 20 10 जा TENSA 10 जा म्हणजे बेदाहे. 2 11 जा, आता इथे मराठीत आपण 10पर्यंतच असतो पण इंग्रजीत पुढे जातो, पण 12पर्यंत जातो. 2 11 जा म्हणजे बेअकरी. ELEVENS 11 जा बेअकरे 11 जा. 2 12 जा 2 12 जा TWELVESA 12 जा 12 जा म्हणजे बारे बेबारे बेबारे. 2 12 जा 24 बेबारे 24. तर अशा प्रकारे हे इंग्रजीत पाढे म्हणतात. मी एकदा म्हणून जातो, उच्चार लक्षात घ्या, जराही चुकता कामा नये. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20, 2 11 जा 22 and 2 12 जा 24. आता हे तुम्हाला इंग्रजीत दाखवलं, मी मराठीत अगोदर म्हटलं आहे. हेच हिंदीत मी या संदर्भातलं एक गाणं दाखवतो तुम्हाला गंमत म्हणून. जस्ट फॉर अ फन आय से धिस टेबल इन हिंदी इन फॉर्म ऑफ सॉन्ग. ओके. 2 एकम 2, 2 दूने 4, तोड़ा तोड़ा दे दो मेरे दिल को करार. 2 एकम 2, 2 त्रिया छक्का, 2 चौका 8, अरे देना 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 मेरे हाथों में हाथ. 2 पंचा 10, 2 छंगे 12, शादी ना हुए तो कोई रोएगा बेचारा. 2 एकम 2, 2 दूने 4, तोड़ा तोड़ा दे दो मेरे दिल को करार. 2 एकम 2, 2 साती 14, 2 8 16, दाढ़ी को लगा है इसके प्यार का शोला. 2 साती 14, 2 8 16, दाढ़ी को लगा है इसके प्यार का शोला. 2 नवढ़र 2 दम 20, हो गया गाना अब लाओ मेरे पीस. 2 नवढ़र 2 दम 20, हो गया गाना अब लाओ मेरे पीस. 2 एकम 2, 2 दूने 4, तोड़ा तोड़ा दे दो मेरे दिल को करार. 2 एकम 2. तर ही गंमत मी तुम्हाला दाखवली. आणि गमतीत हे लक्षात घ्या, मराठी उच्चार पहा माझे, इंग्रजी उच्चार पहा आणि हिंदी उच्चारही लक्षात घ्या. 14, 16, 18, 18, 20, छंगे 2 छंगे म्हणजे हे उच्चार लक्षात घ्या तुम्ही. 2 छंगे 12, 12. तर हे इंग्रजीत, मराठीत आणि हिंदीत माझे कसे उच्चार होतात, वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे उच्चार कसे होतात हे तुमच्या लक्षात यावं, आणि म्हणून मी हे तुम्हाला म्हणून दाखवलं आहे. सो टिल द नेक्स्ट संडे, till I come with new lesson, I take your leave. बाय बाय. पुढील रविवारपर्यंत नव्या पाठ घेऊन येईपर्यंत मी तुमची रजा घेतो. आय टेक युअर लीव. मी तुमची रजा घेतो. नमस्कार.